गाईस, कसे काय तुम्ही? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो हा बघा, हे लुक माझा. निघाली कॉलेजसाठी, स्टेशनकडे चालली वॉक करत. आजीला सोडून आली मी तिकडं, म्हणजे आजी येते माझ्यासोबत आज. त्यांच्याकडे बॅग आणि ते सोडलं आणि आता मी आली स्टेशनवर आणि बॅग घेतली. लगेच वेट करते ट्रेनसाठी. माझी आजी चालली उधनाला आणि मी चालली बारडोली. सो त्यांना जागा भेटली, मला तर नाही भेटली. सो आता ट्रेनची सफारी चालली आहे बारडोलीपर्यंत. नंतर रिक्षा लगेच पकडून. सडेंदाच जागा नाही भेटली आहे. मोस्ट ऑफ द लई गर्दी राहते ट्रेनमध्ये, म्हणूनच. सो बसली मी रिक्षात आणि लगेच निघाली कोचिंग नाही, सॉरी, कॉलेजसाठी. आता कॉलेजला पोचू, डायरेक्ट लेक्चर अटेंड करायलाच बसणार. माझे थोडं प्रिपरेशन करायला लागेल, कारण की आज एक्झाम आहे. आणि माझी फ्रेंड ऑलरेडी प्रिपेअर करते आहे. आणि आता 3 लेक्चर संपवून आम्ही निघालो आहे कॅन्टीनकडे. आज आमचं लंच कॅन्टीनमध्ये होणार आहे, कारण की मी टिफिन नाही आणला आज, म्हणून. सो आम्ही वडापाव समोसा खातो आहे, जो आमच्या कॅन्टीनचा एकदम भारी आहे. आणि हे बघा आमच्या कॅन्टीनमध्ये पब्लिक किती आहे. सो खाऊन निघालो आहे. आणि माझी फ्रेंडला वाचती, पण मी तिला वाचू नाही देते. तिला बोलते बघ बघ घडी घडी कॅमेरामध्ये. आता क्लासमध्ये येऊन आली, म्हणजे बसली. आता मी पण वाचते एक्झामचं. बघा किती सिन्सिअरली सगळे वाचत आहे. इथं नवं आहे फक्त. नाही, आता आमचे कॉलेजची पतवून निघालो आणि इकडे मस्त गेली एक्झाम आमची आजची, म्हणजे टेस्ट. आणि निघालो परत घरी यायला, पण मी तर कोचिंग जाते आहे. तर माझी फ्रेंड लोकांना मी टाटा बाय बाय करून सनी कोचिंगला जाईन. सो आता मी कोचिंगकडे आली आहे. आता बघू वरती मॅम आहे का नाही, कारण कदाचित मला वाटत नाही मॅडम नाही आहे, पण तरी चेक करून येऊया. सो कोचिंगवर गेली आणि अंदर घुसती मी आता. आणि फायनली परत बाहेर निघाली, कारण की मॅडम नाही आहे. माझं झालं पोपट. सो आता बसमध्ये बसून निघाली विहारासाठी, घरासाठी. आणि आली. पप्पा आले लगेच घ्यायला. विहाराचीच बस होती म्हणून पप्पाला जायला लागलं घ्यायला. सो फायनली मी घरी आली आहे. आणि कसा वाटला माझा हा व्लॉग? तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. व्लॉग तुम्हाला आवडत आहे. आणि मला असं वाटतं आहे का मी मराठीमध्ये बोलती आहे, सो कोणाकोणाला नाही समजतं आहे, तर मी तुमच्यासाठी हिंदीमध्ये व्लॉग करीन. नेक्स्ट व्लॉग आता तुम्हाला